काळातील मान संत संत गाडगे बाबा यांच्याविषयी सांगायचं बरंचसं काही सांगता येतं, पण जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. संत गाडगे बाबा त्यांच्या अभंगातून आणि वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. बरेचसे धडे मी वाचलेले आहे. तर मला त्याच्यात असं आढळलं की लोक म्हणतात की मला मुलगा नाही, मग आता काय करणार? आता नवस करायचा, सायस करायचा. नवस करणं म्हणजे काय? तर पशूंचा बळी दिला जातो. हे चूक आहे. आता तरी सुधरा. अनेक काळ उलटून गेले, अनेक वर्षे होऊन गेले. या संदर्भात कोणीच बोलायला तयार नाही का? आम्हाला त्या बाबतीत काहीच म्हणायचं नाही, कारण जसं चाललं तसं, कारण आम्हाला भेटते जाय तिकडं, दुसऱ्या वाचून काय घेणं देणं. पण तसं नाही. संत गाडगे महाराज म्हणतात की नाही, अरे तुला डॉक्टर बनायचं आहे ना, तर मग तू शिक्षण घेतलेच पाहिजे. तुला डॉक्टर बनायचं आहे तर तू शिक्षण घेतलेच पाहिजे. MB पर्यंत BCom कर. ॲडव्होकेट व्हायचं असेल तर वकिलीचं शिक्षण घे, आणि डॉक्टर व्हायचं असेल तर MBBS होय. म्हणजे अनेक प्रकारे त्यांच्या भाषेत त्यावेळी ते बोलले. तुम्हाला हे समजण्याकरता मी इथं ही भाषांतर केलेलं आहे, का तर तुमच्या लक्षात यावं म्हणून. संत गाडगे बाबा आपल्या नेहमीच्या कीर्तनात म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपले तोशी देव ओळखावा. जे का रंजले गांजले, ज्या रंजल्या गांजल्यात स्वतः भगवंत आहे ते तुम्ही ओळखायला हवे. रंजल्या गांजरात अर्थात जे रंजले गांजले आहे, ज्यांना अनुभव आहे, जे या संदर्भात त्यांना ठाऊक आहे. रंजले गांजले त्याचा अर्थ काय? प्रश्न तुम्ही डबल पुन्हा निर्माण करसाल. संत हे अलग अलग याच्यामधले असतात. त्यांचा उद्देश एकच असतो, पूर्ण समाज. मी अमुक आहे, मी टमुक आहे, याच्यावरून वेळोवेळी भांडणं होत असतात. पण माझं एकच म्हणणं आहे, कोणीच अमुक नाही, कोणीच टमुक नाही, सगळे भगवंताचेच लेकरं आहे. तर मग भांडणं करताच कशाला? बिलकुल नाही. आजपासून तुम्ही प्रेरणा घ्या या खेळीतून. संत गाडगे बाबा तर त्याच्यावरच प्रहार आहे, आणि अंधश्रद्धेवर प्रहार आहे त्यांचा. पशूंची हत्या करू नका. मुलगा व्हायचा असेल तर तुमच्या कर्मानुसार होईलच. मी म्हणेल, एखादा म्हणेल की बा मला लय अर्जंट आहे, तर मग मी आता पशूचा बळी देईल आणि भगवंताला प्रसन्न करून घेईल. स्वतः भगवंत गीतेत सांगतात की मला प्रसन्न करण्यासाठी पशूची बळी मी मागत नाही, आणि मग मला पशूची बळी का देता? हे अज्ञान केव्हा दूर होईल? या संदर्भात क्रांती झाली तेव्हाच हे अज्ञान दूर होईल. नाही तर विरोधक हा फार असतात. त्यांना फक्त काय असतं की फक्त बोलायचं असतं, बस, बाकी काही नसतं. संत गाडगे बाबा महाराज पुढे सांगतात की अरे मनुष्या, मी तुला आता सांगत आहे की पशूची बळी कधी देऊ नको. तुला ज्ञानी बनायचं आहे तर गुरु कर जा. गुरु आध्यात्मिकता करून घ्यावा लागतो. गुरु हा कोणत्या अलग अलग क्षेत्रातले असू शकते. ज्ञानार्जन करण्यासाठी तुम्हाला गुरुकुलातच जावं लागेल, आणि तुम्हाला मंदिर धर्मात अर्थात मंदिरावरच जावं लागेल, आणि त्यातील धडे तुम्हाला आत्मसात करावेच लागेल. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होईल. पुढे ते सांगतात आपल्या कीर्तनातून की तू असं कर की आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा अजिबात गर्व करायचा नाही, कारण या भूमीवर कित्येक लोक अत्यंत प्रेमळ आहे, हुशार आहे, की त्याचा अंतच नाही.
मी तर हे संदर्भासहित स्पष्टीकरण सांगू इच्छितो की जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की ती अशक्य नाही. मी तर म्हणेल संतांना कोणतीच अशक्य गोष्ट नाही, पण तुमचा त्यावर ठाम विश्वास असला पाहिजे. म्हणूनच आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल तर तुम्ही अंधश्रद्धेतून दूर व्हा. अंधश्रद्धा कोणतीच बाळू नका. अखेरच्या श्वासापर्यंत अंधश्रद्धा ही दूर राहिली पाहिजे. जोपर्यंत दूर राहू शकत नाही खऱ्या अर्थाने आपण लोक उत्सव आणि बऱ्याच थोर महापुरुषांची खऱ्या अर्थाने जयंत्या साजऱ्या केल्या. जयंती साजरी केली म्हणणारच नाही, कारण तुम्ही त्यातून नेमकं शीर्षक अर्थात आत्मसात काय केलं याला महत्वाचं आहे. तुम्हाला ज्ञान किती प्राप्त यावर काही नसतं, तुम्ही आत्मसात किती करतात याकडे खरं असतं. म्हणून आजपासून माझं तर असं म्हणणे कमी ज्ञान प्राप्त करा, पण खऱ्या अर्थानं जे योग्य ज्ञान आहे तेच तुम्ही ज्ञान प्राप्त करा. तुम्ही एवढे मोठे व्हाल की कोणी डॉक्टर बनेल, कोणी वकील बनेल, वेगवेगळ्या प्रकारे पदवी घेईल. पदवीचा मान राखा आणि आपली संस्कृती टिकून ठेवा, कारण आजच्या काळाची गरज आहे ती. या संदर्भात कोणीच व्याख्या करते अजिबात बोलत नाही. त्यांना असं वाटतं की या संदर्भात आपण बोलायलाच नको. अरे बोला याच्यावर बोलल्याशिवाय या समाजातील अनिष्ट चालूवृत्ती बंद होणार नाही. ही चाल तर इतकी बेकार आहे की पशुला बळी दिला जातो. पशुला बळी द्यायला आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी वाचल्या आणि त्याचा उल्लेख मला इथे करायचा नाही. माझा मुळातच त्याचा हेतू नव्हता, पण समाजात अनिष्ट चालीरीती आणि घेतलेले अंधश्रद्धेचे निर्णय या चुकीच्या गोष्टी वाटल्या, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या संदर्भात कोणीही चुकीची माहिती पसरू नये. संत गाडगेबाबा काय सांगत होते अगोदर त्याचं सविस्तर विवेचन करावं आणि नंतर स्पष्टीकरण द्यावं. हे स्पष्टीकरण अभ्यासपूर्ण आहे, यात माझा कोणताही स्वार्थ नाही. म्हणून संत गाडगेबाबा म्हणतात, जे की रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुला देव ते तिची ओळखावं. ज्येष्ठांच्या ओळी आहे संतांच्या. हे त्यांना सांगायचं आहे की शिक्षण घ्या. संत सांगतात आताच अत्याधुनिक युगातले महान संत तर आहेत, जे महामानव आहे ते तर असे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जो शिक्षण खऱ्या अर्थाने आत्मसात करेल आणि ही ज्ञानगंगा पुढे नेईल तो या जगाचा खरा ज्ञानता ठरेल. जो शिक्षण घेईल तो वाघिणीचा दूध पिईल, जो वाघिणीचा दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही शिक्षण घ्या, एवढे शिक्षण घ्या, एवढे मोठे व्हा की एक दिवस तुम्ही राष्ट्रपती बनाल, यात मला कोणतीच शंका वाटत नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी आग्रह असायचा, संघटित व्हा, संघटित व्हा, संघटित व्हा, उठा, लढा, अन्यायाविरुद्ध लढाई करा. आता खऱ्या अर्थानं वेळ आली आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना, उठा आणि कार्याला लागा. कोणतं कार्य करायचं आहे, आपल्याला मालाला भाव मिळत नाही त्या संदर्भात लढाई करायची. वेगवेगळ्या पद्धतीत आपली व्यवस्थितपणे मांडणी करायची, प्रत्येक गोष्टीचे विवेचन करायचे आणि अभ्यासपूर्ण त्यांना सांगायचं की आमच्या प्रत्येक मालाला तुम्ही योग्य भाव द्यावा. आम्हाला स्कीमा कोणत्याच आवडत नाही. स्कीमा काढण्यापेक्षा तुम्ही आमच्या मालाला योग्य भाव द्यावा. याच व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगण्यात येतं आणि सांगता येतं, तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं. राष्ट्रसंत हे संपूर्ण विश्वाकर्ता
अनेक काही गोष्टी सांगून गेल्या, त्या स्पष्टीकरण आता मी इथं देत आहे. शेतकऱ्यांसाठी ते म्हणतात, शेतकरी सारखा राजा नाही. अरे शेतकरी सारखा राजा नाही, आणि शेतकऱ्याला तुम्ही जितका त्रास देसाल ते तुमच्याकडे येईल. तेव्हा काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून शेतकऱ्याला एवढे सन्मानाने जगवा की शेतकरी राजा हा खऱ्या अर्थाने जगला पाहिजे. तो कर्जबाजारी झाला नाहीच पाहिजे. खऱ्या अर्थाने समजेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजासारखेच संत तुकडोजी महाराजही शेतकऱ्यांसाठी अनेक काही गोष्टी सांगून गेल्या. कारण त्यांची जयंती इथे साजरी नाही, पण उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सांगितले की त्यांनी तर असं सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी की तुम्हाला तीर्थाला फिरतो, तुमचं गाव नाही का तीर्थ. इथंच तीर्थ बनवा. खऱ्या अर्थाने मी समजेल की आता अंधश्रद्धेतून हा समाज अंधश्रद्धेतून सुटला आहे आणि अंधश्रद्धा खऱ्या अर्थाने आता लुप्त होत जाणार. मला तर असं वाटतं की आजपासून अंधश्रद्धाला कोणताच सारा मिळणार नाही. पशुबळी ही होणार नाही. कुठे पशुबळी देऊ नका. शिक्षण आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे अगोदर वाचा. राष्ट्रसंतांचे अनेक थोर महापुरुषांचे सुविचार वाचा. तेव्हा तुम्हाला या सगळ्या संदर्भात जे बोललो मी ते तुम्हाला कळून चुकेल. मी माझ्या मनानं कोणतीच गोष्ट जोडत नसतो. तुम्हाला तसा भास होत असेल, पण खरं तेच मी बोलतो आहे की आज काळाची गरज आहे. अंधश्रद्धेतून दूर व्हा. पूजा पाती करण्यापेक्षाही समोरच्या माणसाला तहान लागली आहे त्याला पाणी द्या. समोरच्या माणसाला भूक लागली आहे त्याला भाकर द्या, निवारा द्या. आई बहिणीला सन्मानाने जगवा, त्यांना सन्मान द्या. नाही तुम्हाला भगवंत प्रसन्न झाला तर मला विचारा. भगवंत 100% प्रसन्न होईल. असे थोर महासंत राष्ट्रसंत गाडगे बाबा आपल्या भाषणातून वेळोवेळी त्या काळी सांगत होते. तुम्ही म्हणाल आता तर ती संत नाही. अरे संत नसले तरी काय झालं, तर आपण माणसं आहोत ना, आपल्याला त्याची जाण आहे ना. तुम्ही स्वतः का बनत नाही त्यांच्यासारखी.